Hello everyone, welcome to Viva Engineering Flix. My name is Vikas Achwad, I'm a civil engineer. I have completed my post-graduation from Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur in a structural engineering in 2018. Since then, I have been working as an assistant professor in a Pune University. Besides being an assistant professor in a Pune University, I was working as a freelancer in a GATE coaching classes. आई हैव 2 years ऑफ टीचिंग एक्सपीरियंस इन गेट कोचिंग क्लासेस और मैं आज आपके सामने प्रीवियस ईयर एमपीएससी के एमईएस के स्ट्रेंथ ऑफ मटेरियल के पेपर्स का एनालिसिस करने वाला हूं दैट फ्रॉम व्हाट टॉपिक मोर नंबर ऑफ क्वेश्चंस वर आस्क्ड एंड व्हाट शुड बी आवर स्ट्रेटजी एंड व्हाट शुड बी द मटेरियल टू स्टडी दैट आई एम गोइंग टू डिस्कस ऑल ओवर हियर. तर तुम्ही इथे बघू शकता टॉपिक वाईज अनालिसिस केलेलं आहे. टॉपिक वाईज अनालिसिस करून इथे आपल्याला एमपीएससीच्या सिलेबसमध्ये 7 टॉपिक्स आहेत. तर सातीच्या साती टॉपिक्सचे नाव लिहिलेले आहेत, तुम्ही ते नंतर ही बघू शकता. आणि 2012 मध्ये पहिल्या टॉपिक मधून 2 क्वेश्चन आलेले, दुसऱ्या टॉपिक मध्ये 1 असे क्वेश्चन्स पण लिहिलेले आहेत. आणि ही जी जागा एमटी सोडली आहे इट मीन्स ह्या टॉपिक मधून कसलाच क्वेश्चन आलेला नाहीये. ह्या टॉपिक्स मधून त्या रेस्पेक्टिव्ह इयर मध्ये कसलाच क्वेश्चन आलेला नाहीये. इट मीन्स दिस. तर तुम्ही बघू शकता पहिला टॉपिक जो आहे स्ट्रेसेस अँड स्ट्रेन मध्ये 2012 मध्ये 2 क्वेश्चन, 2013 मध्ये 5 क्वेश्चन, 2015 मध्ये 3 क्वेश्चन, 17 मध्ये 2 क्वेश्चन, 18 मध्ये 2 क्वेश्चन आणि 19 मध्ये 3 क्वेश्चन असे टोटल 5 आणि 2 7 आणि 3 10 आणि 2 12 आणि 2 14 आणि 3 17 क्वेश्चन विचारले गेलेले. ह्या 17 क्वेश्चन्स मध्ये हा जो एफ आहे तो एफ रिप्रेझेंट करतो फॉर्म्युला टी theory and n is a numerical. F formula, T theory and n numerical असं ते रिप्रेझेंट करतात. त्या टोटल 17 क्वेश्चन मध्ये पहिले 5 क्वेश्चन्स फॉर्म्युला होते, 5 क्वेश्चन्स थेरटिकल होते आणि 5 क्वेश्चन्स न्यूमेरिकल होते. राईट. हे असं सगळ्या टॉपिकसाठी मी आपल्या पुढे करून दाखवलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता. तर माझं बोलणं हे आहे, जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा, तर आपण सगळ्यात अगोदर हे बघायला हवं की प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी काय हवी. मला खूप सारी थिअरी करायला हवी का खूप सारे न्यूमेरिकल्स करायला हवे का फक्त फॉर्म्युल्यावर काम थांबेल माझं. तर मला इथून एवढं कळतंय की 5 फॉर्म्युलाज हे डायरेक्ट विचारले गेलेत. जसं की हा कुठला कॅन्टिलिव्हर बीम आहे, त्याच्या शेवटी एक पॉइंट लोड लावलाय, तर ह्याचं डिफ्लेक्शन काय, PL3/3EI असं. तर मला एवढं कळून आलं की स्टँडर्ड फॉर्म्युलाज डायरेक्टली विचारले जातात. तर स्टँडर्ड फॉर्म्युला विचारले जातात, तर मग मला एक फॉर्म्युल्याचा बुक बनवणं हे गरजेचं आहे. तर मी माझं एक फॉर्म्युल्याचं बुक बनवून घेईल प्रिपरेशनसाठी. नंतर जर मी बघतो इफ आय नो दी फॉर्म्युलाज तर मला न्यूमेरिकल करायला पण सोपं जाईल. फॉर्म्युला जर माहीत असेल तर न्यूमेरिकल होऊन जातील. हे एक मला ॲडव्हान्टेज भेटून जाईल जर मी फॉर्म्युलाज कम्प्लीट करतो. राहिली गोष्ट कशाची, थेअरीची. हे जे क्वेश्चन थिअरीचे आहेत मी जे कॅटेगराईज केलेत 5, तुम्हाला क्वेश्चन बघितल्यानंतर कळून येईल की हे ऍक्च्युअल थिअरी नाहीये. हा फॉर्म्युला सपोर्टिव्ह किंवा न्यूमेरिकल सपोर्टिव्ह कन्सेप्ट आहे. थिअरी म्हणजे कम्प्लीट क्रूड थिअरी नाहीये. थिअरी ती आहे जी की फॉर्म्युलाला सपोर्ट करते किंवा न्यूमेरिकलला सपोर्ट करते. तर माझं बोलणं हे आहे की थेरटिकल कंटेंट स्पेशली पूर्ण थेरटिकल नाहीये. तर तुम्हाला मी तर हे आहे एक्झाम्पल तुमच्या पुढे. इथे तुम्ही बघू शकता अ कॉलम ऑफ अ लेंथ L इज फिक्स्ड ॲट अ बॉटम अँड हिंज्ड ॲट अ टॉप. देन द इक्विव्हॅलंट लेंथ ऑफ द कॉलम इज. तर कॉलम जो बॉटमला फिक्स केलाय, टॉपला हिंज्ड आहे, ह्याची इक्विव्हॅलंट लेंथ काय, LE. इक्विव्हॅलंट लेंथ इज L/√2. हा क्वेश्चन प्युअर थेरटिकल नाहीये. जर मी ह्याचा फॉर्म्युला बघतोय कॉलमच्या लोड कॅरिंग कॅपॅसिटीचा और बकलिंग और क्रिपलिंग लोडचा, इट इज अ π² EI मिनिमम अबाउट एनी एक्सिस दॅट डिवाइडेड बाय L इफेक्टिव्ह स्क्वेअर. तर ह्या L इफेक्टिव्ह साठी हा फॉर्म्युला जर मला माहिती पाहिजे तर ह्याच्यातल्या टर्म्स पण माहिती पाहिजे, आणि टर्म L इफेक्टिव्ह होती आणि विच इज L/√2 फॉर दिस केस. तर ही कुठली क्रूड थिअरी नाहीये. इट इज नॉट अ क्रूड थिअरी. मी ते लिहिलेलं आहे, कॉलम आहे, त्याच्यामधला थेरटिकल क्वेश्चन आहे, पण हा थेरटिकल क्वेश्चन असा क्रूड नाहीये.
दिस theoretical question is something which supports this फॉर्म्युला जो क्रिपलिंग लोड काढण्यासाठी यूज होतोय. राईट. आता मी तुम्हाला दुसऱ्या क्वेश्चन बद्दल पण तसंच दाखवतोय. हा क्वेश्चन, हा जो क्वेश्चन आहे, कॅन्टिलिव्हर बीम इज सब्जेक्टेड टू अ पॉइंट लोड ॲट इट्स फ्री एंड, देन द शियर फोर्स अंडर द पॉइंट लोड इज. असा एक कॅन्टिलिव्हर बीम आहे, असा एक कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि तो कॅन्टिलिव्हर बीम पॉइंट लोडला सब्जेक्टेड आहे ॲट इट्स एंड. तर ते बोलतात पॉइंट लोडच्या खाली शेअर फोर्स काय. हा लोड जर पी असेल, इथं पण लोड पी येईल आणि ह्याची जर डायग्राम मी शेअर फोर्सची बनवतोय, ह्याची शेअर फोर्सची डायग्राम मी जर तुमच्या पुढे बनवतोय, तर ही डायग्राम मला अशी काहीतरी भेटेल. दिस डायग्राम विल बी लाईक दिस. तर पॉइंट लोडच्या खाली शेअर फोर्स किती, शेअर फोर्सची व्हॅल्यू किती येणार आहे, तर पी, पी इट सेल्फ, पी इट सेल्फ. दिस इज नॉट अ क्रूड थेरेटिकल क्वेश्चन, दिस इज नॉट अ क्रूड थेरेटिकल क्वेश्चन. तर मग जो लोड लावला होता तेवढा शेअर फोर्स आला इक्वल टू दी लोड. हा काही थेरेटिकल क्वेश्चन नाहीये, पण ह्याचं कॅटेगरायझेशन मी थेरेटिकल क्वेश्चन मध्ये केलं. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितोय, हे जे इथे एवढे क्वेश्चन आहेत, फॉर्म्युला तर डायरेक्ट विचारला जाईलच जाईल. इफ यू नो दी फॉर्म्युला यू कॅन सॉल्व दी न्यूमेरिकल. जर तुम्हाला फॉर्म्युला आणि न्यूमेरिकल माहिती आहे, तर फॉर्म्युल्यामधले टर्म जरी माहिती असतील आणि फॉर्म्युल्याचा यूज कसा करायचा जरी माहिती असेल, तर तुम्ही 50% ऑफ थेरेटिकल क्वेश्चन्स आरामात सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला तेवढं स्ट्रेन घ्यायची गरजच नाहीये, स्ट्रेस स्ट्रेन मध्ये जायचंच नाहीये. फक्त तुम्हाला एवढा विचार करायचा आहे, फॉर्म्युला कम्प्लीट करायचा आहे, फॉर्म्युल्यामधले टर्म्स, एकूण एक टर्म्स प्लस फॉर्म्युला एकदा कम्प्लीट केल्यानंतर त्यावरचे थोडेसे न्यूमेरिकल्स प्रॅक्टिससाठी. आणि एकदा न्यूमेरिकल्स तुमचे झाले तर तुमचा थेरेटिकल कंटेंट ऑटोमॅटिकली ॲटलीस्ट 50% कंटेंट तर रेडी होऊन जाईल. सपोज दरवर्षी जर 3 क्वेश्चन विचारले जातात थेरेटिकल, तर त्यापैकी एकात किंवा 2 क्वेश्चन तुम्हाला आरामात येऊन जातील इफ यू नो दी फॉर्म्युला अँड न्यूमेरिकल्स. ओके. ह्याच्यानंतर बियॉन्ड दिस, इफ यू वॉन्ट टू डिस्कस समथिंग, तर मी तुम्हाला हे बोलतोय, आपल्याला करायचे काम काय, द वर्क टू बी डन नाव. पहिला आपल्याला करायचंय, फॉर्म्युलाची बुक बनवायची आहे, फॉर्म्युला नोट करायचे आणि त्याची बुक बनवायची आहे पूर्ण. त्याच्यामध्ये सगळे जे काही टर्म्स असतील सगळं लिहून तुम्हाला तुमच्या परीनं तुम्ही करा, पण तुमच्या डोक्यात पाहिजे. डोक्यात राहण्यासाठी ह्या फॉर्म्युला बुकचं मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करायचं. मल्टिपल टाइम्स रिव्हिजन, 1-2 नाही, मी तर 10-20 वेळा बोलेन. जेवढं होईल तेवढं करून घ्या. ह्याचं रिव्हिजन तुम्हाला कंटिन्युअस करायचं. तिसरं, एकदा तुम्ही फॉर्म्युला बुक बनवलात तर आपल्या एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला कंप्लीट करायचे. एमपीएससी एमईएस मेन्सचे तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन तुम्हाला बघायचे. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्यानंतर तुम्हाला कळून येईल की ह्या एक्झामचे क्वेश्चन ह्याच एक्झाममध्ये मोर दॅन 30% रिपिटेटिव्ह नेचरचे. आपल्याच एक्झाममध्ये आपलेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन 10 पैकी 2 किंवा 3 तसेच्या तसेच येतील, किंवा त्यांचं नेचर बदललेलं असेल, व्हॅल्यू बदललेली असेल, पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲज इट इज तुम्हाला येतील. राईट. 14, तर मग माझा सोर्स काय असायला पाहिजे, मटेरियल मी कुठून घेऊ, काय अभ्यास करू, मी गुप्ता कम्प्लीट करू किंवा मी खुर्मी कम्प्लीट करू किंवा काहीही. तर माझ्या ऑब्झर्वेशनने जेवढेही आपल्याकडे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आलेले आहेत ना एक्झाममध्ये, ते आयईएसचे मोस्ट रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स आहेत, मोस्ट रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स आहेत. जसं की एक क्वेश्चन 5दा विचारला गेला आयईएस मध्ये, तो क्वेश्चन आलाय. मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो, यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचे रिलेशन वाला क्वेश्चन. ओके. रिलेशन, इलास्टिक कॉन्स्टंट मधल्या रिलेशन वाला क्वेश्चन, तो मल्टिपल टाइम्स आयईएस मध्ये विचारलाय आणि तो आपल्याकडे विचारला गेलाय. जसा हा क्वेश्चन, जसा हा एक क्वेश्चन आहे, सर्कल दिलाय आणि ह्याच्यामधून त्यांनी विचारलंय मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस घेणारा एक सेक्शन काढा, ज्याचा डायमीटर काय असायला पाहिजे, त्याची विड्थ आणि डेप्थ काय असायला पाहिजे. हा पण आयईएसचा मोस्ट रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे आणि हा आपल्या एक्झाम मध्ये पण विचारला गेलाय. त्याच्यानंतर टॉर्शन मध्ये एक क्वेश्चन आहे, तो टॉर्शनल बेंडिंग मुवमेंट आणि टॉर्शन कंबाईंड बेंडिंग मुवमेंट आणि टॉर्शन जिथे लागलेला आहे तिथे M/T चा रेशो विचारतात किंवा T/M चा रेशो विचारतात, त्याची व्हॅल्यू काय. हे आयईएसचे रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहेत आणि हे ॲज इट इज आपल्या एक्झाम मध्ये येतात, मोस्ट रिपिटेटिव्ह क्वेश्चन. तर आता क्वेश्चन येतो हा की आपण हे आयईएसचे रिपिटेटिव्ह क्वेश्चन जे आहेत ते कम्प्लिटली सॉल्व्ह करायचे का नाही, गरज नाही. आपल्याकडे एमपीएससी मध्ये क्वेश्चन जे येतात त्यांची लेवल तेवढी टफ नाहीये, सगळेच क्वेश्चन करायची गरज नाहीये.
तर मग मला हे समजेल कसे की मी करू काय, कुठला मटेरियल घेऊ. तर ह्याच्यासाठी आपल्याकडे IAS साठी दोन मोठे क्लासेस आहेत. एक आहे एस आणि दुसरा आहे मेडिझी आणि IAS मास्टर्स. हे मेडिझी आणि IAS मास्टर जे क्लासेस आहेत हे IASच्या एक्झामसाठी खूप फेमस आहेत आणि ह्यांचे जे क्वेश्चन्स असतील somewhat they are of a conventional approach. Sometimes they are of a conventional approach, so it is better to go for a ace material. ह्याच्यामध्ये ह्यांनी डिव्हिजन केलेलं आहे लेवल 1 आणि लेवल 2 मध्ये. ह्या लोकांनी ह्याच्यामध्ये IAS चे मोस्ट रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स ऍड केलेले आहेत. ह्याच्यामध्ये गेटचे पण काही क्वेश्चन आहेत. तर तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल आणि जर हे तुम्ही सॉल्व्ह कराल तर मला नाही वाटत तुमचा कुठलाही क्वेश्चन MPSCचा थांबेल. आय डोंट थिंक सो. आणि राहिली गोष्ट क्रूड थेअरी करायची का, तर मी सजेस्ट करतो क्रूड थेअरी करा, पण जेव्हा तुम्हाला सगळं नॉलेज येईल. जसं की तुम्ही फॉर्म्युला बुक बनवलं, पहिलं थेअरेटिकल अभ्यास केलात, फॉर्म्युला बुक बनवलं, त्याच्यानंतर न्यूमेरिकल सॉल्व्ह केले आणि फॉर्म्युला बुकचं कम्प्लीट रिव्हिजन केलं. हे सगळं केल्यानंतर जर तुमच्याकडे वेळ भेटेल तर तुम्ही क्रूड थेअरेटिकल क्वेश्चनसाठी एफर्ट घेऊ शकता, जर तुम्हाला खूप चांगले मार्क पाहिजेत. जरी तुम्ही नाही केलं तर मी तुम्हाला सांगतो फॉर्म्युला बुकमधून 2 to 3 क्वेश्चन येतील. आउट ऑफ 10 क्वेश्चन फॉर्म्युला बुक 2 to 3 क्वेश्चन देऊन जाईल. त्याच्यानंतर न्यूमेरिकल्स ऑन दिस फॉर्म्युला, इफ यू नो ईच अँड एव्हरी फॉर्म्युला, इथे पण 3 to 4 क्वेश्चन्स तुम्हाला येऊन जातील. नाव थेओरिटिकल क्वेश्चन असतील जे की तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन येतील. ह्या 2 ते 3 क्वेश्चन पैकी एखादा क्वेश्चन जो असेल तो ह्या फॉर्म्युलाला आणि न्यूमेरिकलला सपोर्ट करणारे 1 किंवा 2 क्वेश्चन असतील तर तुमचे 8 क्वेश्चन आरामात होऊ शकतील आउट ऑफ 10 इफ जर तुम्ही फॉर्म्युला बुक बनवताय, तुम्ही न्यूमेरिकल कम्प्लीट करताय आणि त्याच्या बेसिसवर तुमचा एकाच क्वेश्चन होईल आणि तुम्ही जर मटेरियल चांगलं शोधून तो मटेरियल कम्प्लीट करताय. यू जस्ट हॅव टू प्रॅक्टिस. आणि आपल्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, आपल्याच MPSCची. आणि जे क्वेश्चन मोस्ट रिपिटेटिव्ह नेचरचे आहेत IAS मध्ये ते पण कम्प्लीट करा. जर तुमच्याने ते होत नसेल तर तुम्ही एसचं मटेरियल त्याच्यामधले लेवल 1 आणि लेवल 2 कम्प्लीट करून घ्या. तर मला वाटतं सॉमसाठी हे इनफ असेल. दॅट्स इट फ्रॉम माय साईड. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, तर ती ही गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल इथे तर 7 आणि 5 12 आणि 5 17 क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत स्ट्रेसेस अँड स्ट्रेन मधून. 7 क्वेश्चन, 4 क्वेश्चन, 5 आणि 1 6 आणि 3 9 क्वेश्चन, 2 आणि 3 5 6 क्वेश्चन, 12 आणि 5 17 आणि 4 21 क्वेश्चन आतापर्यंत आलेले आहेत आणि 2 आणि 3 5 क्वेश्चन. तर 21 क्वेश्चन हा हायेस्ट वेटेजचा आहे आणि हा सेकंड हायेस्ट वेटेजचा आहे स्ट्रेसेस अँड स्ट्रेन, राईट. तर तुम्ही हेही बघून घ्या की टॉपिकचा अप्रोच काय असायला पाहिजे. तर क्लिअर 4 फॉर्म्युला ॲज इट इज विचारलं. इफ यू नो दी फॉर्म्युला यू विल गेट दी आन्सर. पण ह्या टॉपिकमध्ये इफ यू नो दी फॉर्म्युला यू विल बी एबल टू सॉल्व्ह ऑल द न्यूमेरिकल्स. म्हणजे तुम्ही जर फॉर्म्युला कम्प्लीट कराल तर 12 आणि 16 तुम्हाला डायरेक्ट येऊन जातील, आतापर्यंतचे 5 उरतील. पण हे तुम्ही जर फॉर्म्युला न्यूमेरिकल कराल तर ते 5 मधले 2 किंवा 3 पण येतील. तर मी तुम्हाला सांगतो फॉर्म्युला आणि न्यूमेरिकल कम्प्लीट करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये टोटल 21 क्वेश्चन आलेले आहेत, हायएस्ट वेटेजला विचारला गेलेला. हा टॉपिक मी पूर्ण सॉल्व्ह करणार आहे आणि ह्या टॉपिकवरचे पूर्ण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स मी पूर्ण सॉल्व्ह करणार आहे. अँड यू विल फाइंड इट ऑन VY इंजिनिअरिंग फ्लिक्स ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळंच भेटून जाईल. हा टॉपिक स्पेशली स्लोप अँड डिफ्लेक्शन. रेस्ट ऑफ द थिंग इज काहीच नाही बोलू शकत. थँक्यू आणि प्रिपरेशन करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.